नितेश शिंगे आणि सचिन जाधव आपला गट रुकडी जिल्हा परिषद गट आणि गण हेरले तालुका पंचायत समितीचा सचिन जाधव आणि जिल्हा परिषदेचा आतिश शिंगे या दोघांना येत्या 7 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे। यासाठी तुम्हाला मी खास विनंती करायला आलो। आताच आपण आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना आपण श्रद्धांजली वाहिली। अतिशय दुःखद घटना घडली आहे। महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, दुःखाचं सावट आहे, परंतु निवडणुका देखील त्याच दरम्यान आहेत आणि अतिशय बाका प्रसंग आहे। आणि मग अतिशय मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, साधेपणाने प्रचार करा, कुणावरही टीका टिप्पणी करू नका, आपण काय केलंय ते सांगा आणि आपल्या लोकांना काय पाहिजे ते विचारा आणि काय करणार आहोत ते सांगा। शेवटी विकासाचा मुद्दा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय। विकास हाच आपला अजेंडा आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळीकडे मिळतोय। रस्त्याने लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ सगळे उभे आहेत आशीर्वाद द्यायला, पाहायला। आणि मलाही आनंद झाला की एवढं प्रेम या कोल्हापूरकरांनी मला सुरुवातीपासून जी सभा सुरू झाली तेव्हापासून इथपर्यंत पाहतोय। खरं म्हणजे मी भाग्यवान आहे। या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, याच्यापेक्षा दुसरं मोठं पद कुठलंच नाही। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना, मुलींना उच्च शिक्षण 100% मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांना सन्मान योजना, वयोश्री योजना, अनेक योजना केल्या, सिंचनाचे प्रकल्प केले, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या, रोजगारासाठी योजना केल्या, अनेक प्रकल्प पुढे नेले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना गेल्या 2.5 वर्ष आणि आता देवेंद्रजींच्या काळात वर्षभर 3.5 वर्षाचा काळ आपण पाहिला तर महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र विकसित होतोय, महाराष्ट्रामध्ये प्रगतीचं सरकार स्थापन झालेलं। खऱ्या अर्थाने आज देखील केंद्राचं बजेट पारित झालं। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी धन्यवाद देईन। त्यांनी देखील उद्योग, कृषी, लाडक्या बहिणी, आरोग्य या सगळ्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि या बजेटमध्ये देखील सर्वसामान्यांचा विचार केला। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण करतो आहे। आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार करून दाखवला आणि 232 आमदार महायुतीचे तुम्ही निवडून दिले, एक इतिहास घडवला। आजपर्यंतच्या इतिहासात कधी 232 आमदार महायुतीचे आले नव्हते, पण हा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी करून दाखवला। आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण विधानसभेपासून मी पाहतोय, नगर परिषदमध्ये पाहिला, महापालिकात पाहिलं आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हेच गणित आपण पाहतो। एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा, तुम्ही निश्चय केला आहे, तुम्ही संकल्प केलेला आहे
की पुन्हा एकदा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलो. अतिशय कठीण प्रसंग आहे, एकीकडे दुःख आहे, परंतु हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नेत्यांच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं, आमदार खासदार मंत्री बनवलं. पण आता मी आलो एवढ्यासाठीच की या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो, नेत्यांना सांगतो, तुम्हाला हे लोक निवडून देतात, हे कार्यकर्ते निवडून देतात. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही सर्व नेत्यांनी स्वतःची निवडणूक समजून उतरलं पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण ही गावातली निवडणूक आहे. ही जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीमध्ये त्या गावाचा विकास होत असतो, त्या भागाचा विकास होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन. मगाशी खासदार धैर्यशील माने म्हणाले इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालं पाहिजे. अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपण कारभार करतो, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. जगाला हेवा वाटावा असं स्मारक करा, त्याला पैसे कमी पडू देणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने राज्यकारभार करतो आपण. आणि म्हणून पालकमंत्री पण तुम्हाला प्रकाश आंबेडकर दिले. या ठिकाणी लवकरात लवकर धैर्यशील हे काम जेवढं करता येईल तात्काळ हाती घ्या, काही कमी पडणार. आरोग्य केंद्र एक मंजूर आहे, 7.5 कोटी. पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री पण आहेत, त्यांना सांगा हेरल्यामध्ये तेवढं पाहिजे. हेरल्यामध्ये आरोग्य केंद्र पाहिजे. आणि किती पैसे पाहिजे? 7.5 कोटी. कुठे गेले? मंजूर. शेवटी आरोग्याचा आपला जबाबदारी आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आरोग्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा 1.5 लाखाची 5 लाखावर आपण नेली. कारण सर्वसामान्य कुटुंबाला आधार वाटला पाहिजे. आणि त्यावेळेस माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना आम्ही केली. 3 कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी केली. कारण माझ्या माता भगिनी आपले हेळसांड करतात, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला, परिवाराची काळजी, मुलाबाळांची, पतीची, सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःची घेत नाही. आणि म्हणून आम्ही ती योजना केली. 3 कोटी महिलांची तपासणी झाली. या ठिकाणी लाडकी बहीण योजना केली, कितीतरी योजना केल्या. पण सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले. हे काय देणार म्हणाले, हे काय योजना होणार आहे का? पैसे किती लागतात तुम्हाला माहित आहे? वर्षाला 45,000 कोटी रुपये. कोण हिंमत केली असती? विरोधकांना वाटले फक्त चुनावी जुमला आहे, फक्त निवडणुकीची घोषणा आहे. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. सगळ्यांचा विरोधकांना डावलून या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाली. त्याच्यात खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने कोल्हापुरी जोडा असा दाखवला की पार घरी बसवून टाकलं त्यांना. आणि म्हणून आता पण चालू आहे लाडकी बहीण योजना बंद होणार. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणाचाही माईकाला आला तरी कधीही बंद होणार नाही. आणि आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. आम्ही देणारे आहोत, तुमच्यासारखे घेणारे लुबाडणारे नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. संपत्ती
मालमत्ता प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं हे बघणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून आमचा अजेंडा साफ आहे, आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा गोरगरिबांच्या कल्याणाचा आहे, आमचा अजेंडा या राज्याच्या विकासाचा आहे, आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये ज्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील, रस्ते असतील, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, गटार योजना असेल, ज्या ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो. एवढं सगळं असताना देखील मी आपल्याला भेटायला एवढ्याचसाठी आलो की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ह्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे. ही जनता जनार्दन जे आहे, आज बघितलं प्रेम सगळीकडे पाहतोय. मला फार यामध्ये एकच आपल्याला मी सांगेन, आपण 7 तारखे अजून काय बाबा तुमचं आहे काय कुठे गेला. आणि म्हणून ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण केल्या जातील हा शब्द माझा आहे. मुख्यमंत्री असताना यांना माहीत आहे, आमदार खासदारांना माहीत आहे, कधीही कुठली फाईल परत पाठवली नाही. मी आलेला प्रत्येक प्रस्तावावर मी सही केली. एकनाथ शिंदेने प्रस्ताव मान्य झाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपयाचं वाटप झालं. हजारो रुग्णांचे जीव वाचले. हे शेवटी तुमचे पैसे आहेत, हे तुमच्यासाठीच वापरले पाहिजे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेत असताना या जिल्ह्यामध्ये देखील, या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचं आहे ना. भगवा फडकवण्यासाठी विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. आणि म्हणून हे 2 उमेदवार, आपला आतिश शिंगे आणि सचिन जाधव, या दोघांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे. आणि म्हणून हे दोघं आपला सेवा करतील. 5 वर्ष या संपूर्ण जिल्हा परिषद गट आणि गणाचे विकास करतील. कुठेही हायगय होणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि हे प्रामाणिकपणे तुम्ही एक दिवस त्यांच्यासाठी हो, एक दिवस 7 तारखेला दोन्ही धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या दोघांनाही विजय करा. आपल्या हक्काचे, आपल्या घरातले लोक विजयी करा. कधी रात्री अपरात्री अर्ध्या रात्री तुम्ही त्यांना आपलं काम सांगू शकता आणि ते काम तुमचं करतील याची खात्री मी तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी विनंती करतो, येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, महायुतीला मत म्हणजे कामाला मत. आणि म्हणून या कामाची पोचपावती तुमच्याकडून 7 तारखेला मिळेल अशी खात्री बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शिवसेनेचा धगधगता लावा, स्वर्गीय दिघे साहेबांचा छावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिंदे साहेबांसाठी. आदरणीय शिंदे साहेबांचं जे स्टेज या ठिकाणी तयार केलेलं आहे, प्रतीक माने आपण स्टेजवरती जायचं आहे. आदरणीय शिंदे साहेबांचं स्केच त्यानं तयार केलेलं आहे. दीनदलितांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा, अनुदारांचा आणि बलुतेदारांचा विचार करणारा, संकट समयी सर्वांसाठी धावून येणारा, आपल्या प्रेमळ स्वभावाने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा, लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, अनाथांचा नाथ, लोकांचा लोकनाथ, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब वड्डा, अशोक मुंडे सर, मुन्ना चाचा, सरपंच राहुल शेट्टी साहेब आणि सर्व व्यासपीठ मित्र हो, या इलेक्शनच्या
ज्यापासून निवडणुका लागल्या तिकिटापासून जो आमचा खडतर प्रवास होता तो मी पहिल्यांदा अनुभवलेला आहे. कितीही खडतर जर प्रवास आला त्याला आमचे सर्व नेत्यांनी आम्हाला पुढे ढकलून ही उमेदवारी मिळाल्यानंतर जो पुढला प्रचार येत आहे त्यामध्ये तुम्ही फक्त मतदानाचा आशीर्वाद देऊन फक्त सहकार्य करा. पुढल्या 5 वर्षामध्ये कोणतीही समस्या तुम्हाला येऊ देणार नाही. मी पण एक तळागाळातला तुमच्यातलाच कार्यकर्ता आहे. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं समोर बसलेली सर्व लोक जे त्याच पद्धतीने मी पण कधीतरी तिथेच बसत होतो. त्या लोकांना जो त्रास होतोय काय ते सगळं आपल्याला माहिती आहे. भविष्य काळामध्ये त्या सर्व समस्यांना तोडगा काढण्याचा 100% प्रयत्न करणार. आणि ज्या गावामध्ये मोठमोठ्या ज्या समस्या आहेत त्या सर्व तोडगावर आत्ताच मान्य आमचे नेते राजेश पाटील साहेब असतील, अमरवटे साहेब असतील, उदयवटे साहेब असतील, सरपंच असतील, सर्व व्यासपीठ असेल यांनी माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन तयार केलेलं आहे आणि त्या सर्व समस्यावर तोडगा निघणार आहे. एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मताचा आशीर्वाद देऊन धनशिवानासमोर बटन दाबून प्रचंड मताने आमचे ZP उमेदवार माननीय श्री आतिश शिंदे साहेब आणि स्वतः मी सचिन जाधव यांना भरपूर मताने निवडून द्यावी विनंती करतो. जय महाराष्ट्र, नमस्कार. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी वेळ कमी आहे. शिंदेसाहेबांचं आगमन रुकडीतून ते निघालेले आहेत. एक 5 मिनिटात मी मनोगत व्यक्त करतो आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, जिल्हा परिषदचे उमेदवार आतिशजी शिंगे, पंचायत समितीचे उमेदवार सचिनजी जाधव. तर या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रचंड संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात. याबद्दल तुमचं सर्वांचं मी स्वाभिमानी आघाडीच्या प्रमुख या नात्यानं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं सरपंचांनी सांगितलं गेली 3 ते 4 वर्षाला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने या गावचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे. तरीसुद्धा विद्यमान खासदार तहसीलदार असतील किंवा आमदार असतील आपल्या विचाराचेच आहेत. दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या 3-4 वर्षात या गावामध्ये फंड देण्याचं काम केलेलं आहे. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं तुम्ही 2007, 2012, 17 आणि 22 सलग 4 वेळा या ठिकाणी आमच्या आघाडीला तुम्ही निवडून दिलेला आहात. तुमचं सर्वांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी आता वेळ फार कमी आहे. 4-5 दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. असंख्य अफवा सुटणार आहेत. हा उमेदवार तसा आहे, तो उमेदवार असा आहे, ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं. कशाकडेही कुणाकडेही बघू नका. या स्टेजवर बसलेल्या सगळ्या मंडळींच्याकडे बघा आणि धनुष्यबाण खाली एक वर एक, अजिबात काही करू नका. निश्चितपणानं सर्वसमावेशक हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी पक्षानं आणि आम्ही विचार करूनच दिलेले आहेत. निश्चितपणानं या गावचा गावगाडा हाकत असताना गावातील सर्वच सत्ता केंद्रे तुम्ही आमच्याकडे दिलेली आहात. त्याच सत्ता केंद्राचा गावगाडा जर इथून पुढच्या 5 वर्षात चालवायचा असेल तर ह्याच मंडळीला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. नाहीतर गावच्या विकासाला स्पीड ब्रेकर लागेल. गावच्या विकासाला कुठंतरी खीळ बसेल. या ठिकाणी मला खास करून सांगावंसं वाटतं, उद्या परवा काहीतरी सभा होतील, पॉम्पलेट देतील, काही वाटतील, पण निश्चितपणानं तुम्हाला सांगतो ह्या गावचा जर विकास करायचा असेल तर आमदार आपल्या विचाराचे आहेत, खासदार आपलेच आहेत, पालकमंत्री या जिल्ह्याचे आपले आहेत. कुणाच्या दारात जाऊन तुम्ही विरोधकांना जर मतदान दिलं तर त्या ठिकाणी रुपये फंड मिळत नाही. गावातल्या या जिल्ह्यातल्या आणि तालुक्याच्या सगळ्या मॅचेस आपण खेळून आलेलो आहोत. तुम्ही मला निवडून दिलं, माझ्या पत्नीला त्या ठिकाणी निवडून दिलं. त्यामुळे कुठं फंड मिळतोय आणि कुठं काय मिळतंय आणि कुठं काय नाही हे सत्ताधाऱ्यांनाच माहीत असतं. विरोधकांना त्या ठिकाणी भरलेलं ताट असतं, हे सत्ताधाऱ्यांना मिळत असतं. मी कोणाची बाजू घ्यायला नाही, पण विरोधकांना बाहेर कट्ट्यावर बसवलेलं असतं. त्या ठिकाणी आमदार साहेब, माझे आमदार साहेब आहेत, मुंडे सर आहेत, सगळ्यांनी सगळा अनुभव घेतलेला आहे. या ठिकाणी ज्यांची सत्ता
मग राज्यात असो केंद्रात असो त्या गावचा गाडा विकास गाडा जर हाकायचा असेल तर त्या ठिकाणी जे तलावाचं आपलं काम झालं 1.5-2 कोटीचं, आमचे उदयवट असतील, सरपंच असतील, भाभी असतील, अतिशय सगळ्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. ते संपूर्ण कॉन्क्रिटीकरण रस्ता त्या ठिकाणी जो झाला सुशोभीकरणाचा, आता तलावाचा प्रश्न राहिलेला आहे. पण त्या 1-2 कोटीच्या कामासाठी 2 महिने यांना हेलपाटायला मारावे लागले, सत्ता असून सुद्धा. त्यामुळे विकास कामं जर खेचून आणायची असतील, अतिशुद्धा एक अनुभवी चांगला उमेदवार आहे. सर्वांनी आज या ठिकाणी या गावातून जसं माझ्या पत्नीला निवडून दिलं, मला निवडून दिलं, त्याच पद्धतीनं त्या उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं लीड द्यावं अशी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो. समोरची जी युती झालेली आहे ही रात्रीच झालेली आहे, अभद्र युती झालेली आहे. कोण काय टीका केली तर करू देत, आम्हाला काय कोणावर टीका करायची आज या ठिकाणी गरज नाही. या ठिकाणी काम बोलतं, काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घालून घ्या. निश्चितपणानं या गावगाडा चालवत असताना असंख्य चुका होत असतात. काही ठिकाणी संपर्क कमी पडला असेल, काही ठिकाणी कामं झाली नसतील. या ठिकाणी सरपंच बोलायचे राहून गेले. जलजीवनचं कामसुद्धा आपल्याला फंडिंग थोडं कमी असल्यामुळं अर्धवट राहिलं. पाण्याचा सुद्धा मध्ये प्रश्न उद्भवत होता. आता माझ्या अंदाजानं सुरू केलेला आहे आपण सर्वांनी. तर निश्चितपणानं ही सगळी आपलीच या ठिकाणी बॉडी आहे, समजून घ्या. हे मानवच आहेत, काही यंत्र नाही आहेत. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर याच्या सर्व पोटात तुम्ही सर्वांनी घालून घ्याव्या. आणि निश्चितपणानं सर्व 1 ते 6 वॉर्ड हे फक्त गावासाठी आवाहन करत नाही तर पंचकृषीतले आमचे सर्व गावचे त्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंसुद्धा स्वागत करतो. त्यांचीसुद्धा काही जर कामं अजून राहिली असतील मागच्या कार्यकाळात बरीच त्या ठिकाणी आसपासच्या परिसरात त्या ठिकाणी मतदारसंघात गाव आहे का नाही याचासुद्धा कधी विचार केलेला नाही. त्यामुळं भरभरून प्रेम या ठिकाणी जनतेनं दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं 40 वर्षानंतर एखादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची लेवलची व्यक्ती आज या ठिकाणी गावात आलेली आहे. त्यांना आपल्या गावासाठी ते विकास कामाची तर घोषणा करतीलच, पण मतरूपी दान जे द्यायचं आहे ते हेरले आणि परिसरानं अखंड या ठिकाणी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ आपलाच आहे समजून या ठिकाणी सर्वजण तुम्ही पाठीशी राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी सगळ्या मनासारख्या होतात असं नाही, परंतु सर्व गोष्टी पूर्ण करण्याची ग्वाही मी आज तुम्हाला या आघाडीतर्फे देतो, शिवसेना पक्षाच्या वतीनं देतो. आणि एकच आवाहन करू इच्छितो सर्वांना, 7 तारखेपर्यंत आम्हाला साथ द्या. त्यानंतर उभं जीव असूपर्यंत किंवा जीव जाऊपर्यंत तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही या दोन्ही उमेदवारांच्या आणि सत्ताधारी आघाडीच्या वतीने देतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा द्यायच्या आहेत. हेरले गावच्या डेप्युटी सरपंच निलोफर फकीर यांचाही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीनं रणजित लाडके खटकोळे, मुख्यमंत्री यांचा रणजित खटकोळे, सन्मान होतोय. राहुल शेट्टे सरपंच हे पण प्रवेश करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. समस्त धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा यथोचित असा सन्मान होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जिल्हा परिषद सुनियंत्रित समितीच्या आचरण, कठोर इलेक्शनची परिश्रम, रणधुमाळी या ठिकाणी प्रसन्नता, सुरू झालेली आहे. प्रचंड आणि हेरले गावामध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या आणि भावांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पहिल्यांदाच हेरले गावामध्ये या ठिकाणी येत आहेत. तमाम हेरलेकरा आणि रुकडी जिल्हा परिषदेतील लोकांच्याकडनं मनापासून साहेबांचं स्वागत आणि त्रिवार स्वागत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आबिटकर साहेब, आपले आमदार अशोकरावजी माने साहेब, आपल्या सर्वांच्या नेत्या सन्माननीय निवेदिता माने बहिणी साहेब, सन्माननीय मिंचेकर साहेब, आपल्या गावचे नेते आणि युवकांचं नेतृत्व सन्माननीय राजेशजी पाटील साहेब, उपस्थित असणारे मंचावरील सर्वच या ठिकाणी मान्यवर, आपले लाडके उमेदवार
सन्मान्य आतिश नंदकुमार शिंगे हे आपले जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार, आपले पंचायत समितीचे उमेदवार सचिन जाधव, तुमच्या गावचे सुपुत्र सचिनजी जाधव, या दोघांच्या प्रचारार्थ आज आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, मी भाषण करणार नाही, मी आपल्याकडे एक मागणी या ठिकाणी करणार आहे. हेरले गावामध्ये शिवछत्रपतींचा सुंदर असा स्मारक या ठिकाणी डौलाने उभारला पाहिजे. तुम्ही आम्हाला शिवछत्रपतींना तिथं या ठिकाणी उभा करा, इथं भगवा जिल्हा परिषदेला जाईल हे वचन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आपल्याला देऊ. मनुष्यबळ पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून राजेश पाटील साहेबांनी आता ही कमान आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी गावातली सर्व या ठिकाणी बहुजन समाजाची, मला वड्ड साहेबांची आज आठवण येते. पूर्वीच्या काळामध्ये माने साहेबांच्या पाशी निष्ठेनं काम करणारे नाना आज या ठिकाणी आपल्यामध्ये हयात नाहीत, पण बहुजन समाजाची मोठ त्यांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी बांधली आणि आज राजेश या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून तीच बहुजन समाजाची मोठ हेरले गावातनं या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. मी मनापासून त्या ठिकाणी हेरलेकरांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. गावात फिल्टर पाणी योजना असावी, ही त्याचं काम या ठिकाणी चालू व्हावं ही लोकांची त्या ठिकाणी इच्छा आहे. पण साहेब, सगळ्यांच्या भावनेचा विषय मी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मांडला आहे. मी आता फार वेळ तुमच्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये या ठिकाणी येणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला आतिशला आणि आपल्या गावच्या उमेदवार सन्मान्य संजयला, ह्या दोघांनाही धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच दिसला पाहिजे, ह्या भूमिकेतनं आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही कळकळीची विनंती करतो. आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील या हेरले गावामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. ओके. धन्यवाद, मनपूर्वक आभार. त्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं याबद्दल आपण सर्वांनी 1 मिनिट उभं राहून आणि हे धनुष्यबाण चिन्ह समोर ठेवून आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यासाठी रुकडी जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.